तशा पद्धतीचं आम्ही टेम्पररी लायसन्स जे आहे ते ओला, उबर आणि रॅपिडो ह्या 3 कंपन्यांना दिलं. म्हणजे कुणी त्यामध्ये सहभागी होऊ शकतं, परंतु ह्या 3 कंपन्या आमच्याकडे आल्यात, त्यांना आम्ही तात्पुरत्या स्वरूपातलं जे लायसन्स असतं ते दिलं. आणि त्या दरम्यान त्यांनी घेतलेल्या ई बाईक टॅक्सी आमच्याकडे दाखवाव्या. किती ई बाईक टॅक्सी रस्त्यावर तुम्ही चालवणार आहात, त्यावर जे ड्रायव्हर्स आहेत ते कुठले असणार, त्यांची नोंदणी केली आहे का, किंवा पोलीस कॅरेक्टर सर्टिफिकेट वगैरे त्यांच्याकडनं घेतलेलं आहे का, याची माहिती इत्यादूत आम्हाला दिल्यानंतर त्या बाईक रस्त्यावर आणण्याच्या संदर्भातलं आमचं धोरण होतं आणि त्यानुसार आम्ही त्यांना परवानगी दिली होती. परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये ई बाईक टॅक्सी तर सोडा, पेट्रोलवर चालणाऱ्या ह्या बाईक त्यांनी रस्त्यावर आणल्या. प्रामुख्याने रॅपिडो कंपनीच्या एका बाईकस्वारानं काही अपघात केला आणि त्या अपघातामध्ये प्रवाशाचा मृत्यू झाला. उबेरच्या एका वाहकानं कल्याणमध्ये एका महिलेचा विनयभंग केला, तशी तक्रार पोलीस स्टेशनला नोंदवण्यात आली. तर अशा प्रकारच्या ज्या घटना वारंवार व्हायला लागल्या आणि त्याचबरोबर ह्या ई बाईकच्या ऐवजी पेट्रोल बाईक चालवणाऱ्या ज्या टॅक्सीज होत्या त्यांच्यावर न गुन्हे दाखल करता आम्ही 36 गुन्हे हे रॅपिडोच्या जे कंपनीचे मालक होते त्यांच्या विरोधामध्ये दाखल केले. त्यामध्ये काही गुन्हे हे ओला आणि उबेरचेही होते. आणि त्यामुळे प्रवासी सुरक्षित राहावा ही राज्य शासनाची भूमिका आहे. परंतु त्याचं उल्लंघन जर हे रॅपिडो, उबर आणि ओलासारख्या ह्या कंपन्या करत असेल आणि राज्य शासन किंवा परिवहन डिपार्टमेंट जे आहे माझ्या खिशामध्ये अशा पद्धतीने जर त्यांची ती वागणूक असेल आणि प्रवाशांच्या जीवाशी खेळत असतील, महिलांच्या सुरक्षिततेचा जो महत्त्वाचा प्रश्न त्याच्याशी ती जर खेळत असतील तर आम्ही त्याला सोडणार नाही. आजच्या बैठकीमध्ये असा निर्णय घेतला की उद्या 2 दिवसामध्ये आमच्या परिवहन खात्याचे सेक्रेटरी असतात, त्यांच्या अंतर्गत एक समिती आहे आणि त्या समितीच्या बाबतीत माध्यमातून काही निर्णय हे घेतले जातात. ओला, उबेर आणि रॅपिडो यांच्या बाबतीत स्टेट ट्रान्सपोर्ट ऑथॉरिटी म्हणजे STAची जी समिती आहे ते समितीची परवा बैठक आहे 2 दिवसानंतर आणि त्या बैठकीमध्ये ते त्या संदर्भात निर्णय घेतील आणि चुकीच्या पद्धतीनं अशा पेट्रोलच्या गाड्या रस्त्यावर आणत असतील, जे चालक असतील त्यांचं कुठल्याही प्रकारे कॅरेक्टर सर्टिफिकेट न आमच्याकडे प्रोड्यूस करता ते त्यांना परवानगी देत असतील, कुठल्याही प्रवाशांच्या जीविताशी खेळत करत असतील किंवा महिला प्रवाशांशी योग्य प्रकारे त्यांची वागणूक होत नसेल किंवा जी नियमावली ठरवून दिलेली आहे राज्य शासनानं ई बाईक टॅक्सीसाठी त्या नियमावलीचं पालन करत नसतील तर निश्चित आम्हाला योग्य तो निर्णय त्यांच्या बाबतीत घ्यावा लागेल आणि तशा सूचना मी माझ्या डिपार्टमेंटला दिलेल्या आहेत. सर, आता तुम्ही म्हणाल की 36 गुन्हे आतापर्यंत रॅपिडोच्या मालकांवरती दाखल करण्यात आले, तर यावरती काय कायदेशीर पुढच्या काळामध्ये कारवाई नाही होणारच ना. आता बघा, शेवटी चुकीच्या पद्धतीने जर करत असेल तर मी प्रत्येक माझ्या RTOच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते की जर ई बाईकचा वापर होत नसेल आणि बेकायदेशीरित्या जर पेट्रोल बाईक ते आणत असतील, कायद्याचं उल्लंघन करत असतील तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि फक्त जो गाडी चालवतो किंवा बाईक चालवतो त्याच्यावर नाही तर त्यांच्या मालकांवर आणि डायरेक्टरवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश मी दिले होते आणि त्यामुळे त्यावर पोलीस स्टेशनला आम्ही FIR लॉन्च केलेले आहेत आमच्या RTOने. त्यामुळे पोलीस त्यांच्यावर कारवाई निश्चितपणे करेल. महानगरपालिका निवडणुका जाहीर झाल्या, सगळ्या पक्षांची युतीबद्दल चर्चा जी आहे ती सुरू झालेली आहे, जागा वाटपांची चर्चा सुरू झाली आहे. मुंबईत चित्र कसं असणार आहे? शिवसेना नाही बघा, कालपासून आमच्या मुंबईच्या बैठका चालू झालेल्या आहेत. शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि त्याचबरोबर देवेंद्रजी फडणवीस यांच्यामध्ये झालेल्या बैठकीनुसार मुंबईची जागा वाटपाची चर्चा चालू झालेली आहे. आज ठाण्याच्या जागा वाटपाची चर्चा आमचे खासदार नरेश म्हस्के आणि जे ठाण्याचे भारतीय जनता पक्षाचे नेते त्यांच्याबरोबर चर्चा चालू होईल. त्यामुळे या 2-3 दिवसामध्ये चर्चेला सुरुवात होणार आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी पूर्ण राज्यामध्ये गटप्रमुखांचे मेळावे घ्यायला सुरुवात केलेली आहे. दररोज आज मुंबईचा मेळावा आहे, उद्या अजून ग्रामीण भागातला मेळावा आहे, परवाच्या दिवशी वसई विरार आणि मीरा महापालिका क्षेत्रामध्ये गटप्रमुखांचा मेळावा आहे. त्यामुळे मेळाव्याला सुरुवात एका बाजूला आम्ही केलेली आहे, दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षाबरोबर चर्चेची तयारी आम्ही दर्शवलेली आणि चर्चा चालू आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ती चर्चा चालू असल्याकारणानं आम्हाला खात्री आहे
की राज्यामध्ये होणाऱ्या 29 महापालिकांमध्ये महायुतीचाच महापौर बसेल। सर, बाइक टैक्सी को लेकर आज मीटिंग हुई, क्या कुछ हुआ बाइक टैक्सी की मीटिंग में आपसे जानना है? हमारे ट्रांसपोर्ट डिपार्टमेंट के सभी अधिकारियों के साथ अभी चर्चा होगी। देखिए, राज्य शासन ने जो सिंगल प्रवासी है उसके लिए बाइक टैक्सी का निर्णय लिया, मगर वो भी बाइक टैक्सी पर्यावरण पूरक होनी चाहिए, ई बाइक टैक्सी होनी चाहिए। ये हमने नोटिफिकेशन निकालने के बावजूद भी ओला, उबेर और रैपिडो जैसी बड़ी बड़ी कंपनियां हमारे पास से टेम्पररी परमिशन उन्होंने अलग ली है, ई बाइक की ले ली है, और पेट्रोल की बाइक अगर रास्ते पे उतारते रहेंगे तो उनके ऊपर कार्रवाई जरूर होगी। हमने अभी तक करीबन 36 गुना रैपिडो और अलग संस्थाओं के ऊपर दाखिल किए, क्योंकि उन्होंने गलत तरीके से वो बाइक रास्ते पे लेके आए थे। साथ ही में गंभीर गुनाह ऐसा हो गया कि एक मुंबई में प्रवासी का मृत्यु हो गया जो रैपिडो के बाइक पे बैठा था। कल्याण में उबेर के बाइक टैक्सी पे जो बैठी हुई एक महिला है उसके साथ अति प्रसंग करने का काम एक बाइक वाले ने किया, उसके ऊपर गुनाह भी दर्ज हो गया। तो ऐसी अगर घटनाएं बार बार घटती रहेगी और जो हमने परमिशन उनको दी है वो परमिशन के बगैर अगर इलीगल तरीके से अगर कोई भी काम करता रहेगा तो उनके ऊपर कार्रवाई परिवहन विभाग जरूर करेगा। हमारी एक स्टेट ट्रांसपोर्ट अथॉरिटी है जो कि इसके ऊपर सभी कानूनी कार्रवाई अगर किसी ने नहीं की तो निश्चित रूप से उसके ऊपर कानूनी कार्रवाई करने की वो समिति है। वो समिति को हमने हमारा रिपोर्ट दे दिया और 2 दिन में उसके ऊपर निर्णय हो जाएगा। काल आदित्य ठाकरेंनी मेळावा घेतला, यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून जी काही कामं केलेली आहेत त्याचा पाढा वाचला। एकंदरीत कोस्टल रोड असेल, पाण्याचा प्रकल्प असेल, कचऱ्याचा प्रकल्प असेल, हे सरकार फक्त फित कापण्यासाठी आलं असं त्यांनी आरोप केला। नाही, गेल्या अनेक वर्षापासून कोण काम करतंय? तुमच्या हातामध्ये 25 ते 30 वर्षे मुंबई महापालिकेची सत्ता असताना तुम्ही कुठेही काही डेव्हलपमेंट केलेली नाही। उलट महायुतीचं सरकार या राज्यामध्ये आल्यानंतर आणि हे केंद्राच्या मदतीनं अनेक विकास प्रकल्प आम्ही राबवलेले आहेत आणि त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे कोस्टल रोडपासून जे वाढवण बंदरापर्यंत जाणारा कोस्टल रोड, त्यापुढे अनेक जे टनल आहेत, जो म्हणजे बोरिवली ठाणे टनल किंवा गायमुख ते भाईंदर टनल, अशा प्रकारचे अनेक विकास प्रकल्प जे आहेत ते महायुती सरकारच्या कार्यकाळामध्ये चालू आहेत। अनेक आता परवा शिंदे साहेबांनी ज्या घोषणा केल्या त्या घोषणानुसार जवळजवळ 236 एकरचं महालक्ष्मी रेसकोर्ससह आम्ही एक उद्यान निर्माण करतोय जे जगातलं सगळ्यात मोठं उद्यान असेल। आणि अशा प्रकारचे अनेक विकास प्रकल्प हे देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईमध्ये चालू आहेत। त्यामुळे कुणी आता किती ह्या विकासाच्या बाबतीत चर्चा केल्या तरी सर्वसामान्य जनतेला कल्पना आहे की कुणाचं सरकार चांगलं काम करतं। आजपर्यंत त्यांच्या हातामध्ये सत्ता असताना ते 25 वर्षात करू शकले नाही, ते आम्ही 25 महिन्यात करून दाखवलं। सकाळी संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत नेहमीप्रमाणे त्यांनी शिवसेनेची टीका केलेली आहे। मला असं वाटतं संजय राऊत हे फार मोठे नेते आहेत, त्यांची तब्येतीची विचारपूस आम्ही सगळे करत असतो। त्यांनी थोडीशी तब्येतीची काळजी घ्यावी आणि जरा आराम करावा।